राजकारण करायचंच आहे. आमचा जन्मच राजकारणात झालेला आहे. बाळासाहेबांबरोबर आम्ही राजकारण नक्की करू. चला. सर्व सुधार म्हणजे डिजिटल क्रिएटर आहे त्यांनी मुस्लिम कारागिराला मूर्तिकाराकडून गणपती मूर्ती घेतली म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं आणि व्हिडिओ त्याला डिलीट करायला लागला. कशा प्रकारे ट्रोलिंग चालू आहे? ट्रोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जात आहे, जे विष पेरलं जाते ते भयंकर आहे. याआधी सुद्धा आम्ही मुस्लिम कलाकारांकडून कामं करून घेतलीत ना, धार्मिक, किंवा ते आमच्याकडनं करून घेतात. पण या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारचे धर्मांधतेचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पात घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची तेढ कधीच निर्माण झाली नव्हती. जे भारतीय जनता पक्ष, मोदी, अमित शहा, फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जात आहे. तिकडे संगमनेरला कोणीतरी गोडसे म्हणून बाळासाहेब थोरातांचा खून करणार आहे. हे याच तेढीतून निर्माण झालेल्या गोष्टी. चला बघूया. मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटप यांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे, झालेली आहे. मुंबई पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे भाजपनं. शेलार मराठी नव्हते का? पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे मुंबई महापालिकेच्या. मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्यायच नाही कोणालाही. आता कोणाला नेमले मला माहीत नाही, पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलं आहे मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतं आहे. काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो. आप क्या हिंदी में कोच आहे, हिंदी में बोलिए. महाराष्ट्र की कोऑपरेटिव सेक्टर में जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है और भ्रष्टाचार करने वाले उनके ही पार्टी के या उनके अलायंस पार्टी के लोग हैं, बड़े बड़े शुगर सम्राट है. नासिक का एक बड़ा कारखाना कोऑपरेटिव सेक्टर में है, निफाड कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री, कुछ सालों से बंद है. भ्रष्टाचार की वजह से हजारों कामगार, उनकी फैमिली सड़क पर है. 2 दिन के बाद वहाँ बड़ा आंदोलन होने वाला है. मैंने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह जी को कहा है, भाई आप इतने बड़े नेता हो, गृहमंत्री हो, केंद्रीय सहकारिता मंत्रालय आपके पास है, तो ये हमारे महाराष्ट्र का एक कारखाना हमें चालू करके दीजिए, हम आपके आभारी रहेंगे. थैंक यू.